व विश्वासा सकट मैदानाच्या आत उतरताना पाहायला मिळणार आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आत येताना आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला ललित कुलपे तर दुसऱ्या बाजूला साई साखरकर मैदानाच्या आत उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय। ललित कुलपे छोटे खानी मात्र खूप मोठा खेळाडू, पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक ज्याने पटकावलं, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला साई साखरकर सलामीसाठी येत असताना सातत्यपूर्ण चांगली फटकेबाजी त्याने केली आहे। म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने वीरेंद्र सेहवाग पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्यासाठी ओळखले जायचे, त्याच पद्धतीने या जोडीने चांगली कामगिरी मैदानाच्या आत केलेली पाहायला मिळते। तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी इथून मात्र सोगावचा सुपरस्टार अर्थातच माहीद गोलंदाजीसाठी अवतरलेला पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षण इथून मात्र विखुरलं गेलंय, सजवण्यात आलंय। उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक क्षेत्ररक्षक वाईडेस्ट लॉंग ऑफच्या दिशेने तैनात करण्यात आलाय। दुसरा क्षेत्ररक्षक डीप मध्ये फाईन अक्षरशः मिड विकेटच्या दिशेने तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये पॉइंट सजवलाय, कव्हर्स आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, अगदी त्याच वेळेला मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय, शॉर्ट मिड विकेट स्क्वेअर लेग सजवण्यात आलाय। त्यामुळे क्षेत्ररक्षण पॉवर प्ले साठी अनुकूल या ठिकाणी सजवण्यात यश मिळालंय। त्यावरती फटकेबाजी कशी केली जाईल, पॉवर प्लेचं क्षेत्ररक्षणाचं षडयंत्र कशा पद्धतीने पार केलं जाईल, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। क्लासिक चॅम्पियन्स ट्रॉफी सन्माननीय वसीमजी कूर यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा मुदस्सरजी कूर यांनी पाहिलेले स्वप्न सातत्यात उतरताना ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, शॉट सिलेक्शन मध्ये त्रुटी आढळली आहे, फिकी थोडीशी अधिक चांगली होऊ शकली असती। लेझी क्रिकेट मैदानाच्या आत अशा पद्धतीचे हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करता आले पाहिजेत, कारण तिसऱ्या फेरीमध्ये तुम्ही प्रवेश केलाय। एक चूक तुम्हाला हजारोंमध्ये पडू शकेल, हे विसरून चालणार नाहीये। अजूनपर्यंत आपण पाहिलं घड्याळामध्ये वाजलेत 4:15 आणि तरी सुद्धा रसिक मायबाप प्रेक्षकांनी या स्पर्धेला डोक्यावरती उचलून धरलंय। आपल्या आवडत्या तारे सितारे यांना पाहण्यासाठी अजूनही प्रेक्षक मैदानावरती ठाण मांडून बसलेत। स्ट्राइक एंड वरती इथून मात्र साई साखरकर पाहायला मिळणार आहे। माहीद कूर यावेळेला राऊंड विकेट गोलंदाजी करेल। एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक सजवण्यात आलाय। यावेळेला कमालीचा फटका, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क, क्षेत्ररक्षक कुठे आहे याचा अंदाज घेतला गेला, उघड्या डोळ्याने स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेचलाय, चौकार। आणि तदनंतर मात्र चांगली फटकेबाजी मैदानावरती होते असं वाटत असताना यावेळेला माहीदने बॅटरला इथून मात्र फॉलो केलाय। ऑप्शनच्या बाहेर जाण्याचा त्याने निर्णय घेतला आणि चेंडूचा वेग काढून घेतला गेलाय। डॉट चेंडूची सांगता इथून मात्र झाली आहे। पहिलं षटक मैदानाच्या प्रगतीपथावर, 4 षटकांचा सामना। पुन्हा एकदा वाईड लेंथचा यॉर्कर मैदानाच्या आत प्रदर्शित केलाय। फलंदाजाला अधिकचा जोर काढून, मेहनत घेऊन, ताकदीचा वापर करून हा मोठा फटका सजवावा लागणार आहे। मात्र माहीदच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागणार आहे। कमालीची कामगिरी आज मैदानावरती करतोय। बघा, नाराज आहे, नाखुश आहे। आपल्या खेळाडूंकडनं अधिक चांगल्या एफर्टची अपेक्षा केली जाते। ज्यावेळेला आपली चांगली कामगिरी होते ना, त्यावेळेला संघाकडनं अधिक चांगली कामगिरीची अपेक्षा केली जाते आणि यात वावगं काहीच नाहीये। प्रतीक्षेला प्रमाणाची आवश्यकता नाहीये। यावेळेला बघा, चांगला फटका क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आहे। पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार, चौकार।
नशीब आजमावण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर. बाटची लिडिंग हेच होती की काय, आणि इथून मात्र यष्टिरक्षकाकडनं चूक घडली आहे. जीवनदान मिळतंय साई साखरकरला. षटक क्रमांक 1 समाप्त. एका षटकाची सांगता. बिन बाद 10. जागृती थळ संघ प्रथम फलंदाजी करत असताना नशिबाची साथ मिळाली आणि तदनंतर मात्र चांगली कामगिरी इथून मात्र पाहायला मिळाली. वातावरण गरमागरमीचं पाहायला मिळतंय. अपेक्षा केली जाते इथून जर चुकी घडली ना तर एक चूक तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर करायला पुरेशी आहे. एक चांगला निर्णय तुम्हाला या स्पर्धेमध्ये अधिक पुढे घेऊन जायला मदतगार होऊ शकेल. आणि मग याची चर्चा असताना आता मात्र नवेदित आणि सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करणारा अजय गायकवाड मैदानाच्या आत गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. क्षेत्ररक्षण आता मात्र विखुरलं गेलंय. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. लॉंग ऑन आहे. एक लॉंग ऑफ सज्ज करण्यात आलाय. डीप मध्ये कव्हर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर गोलंदाजी होणार का? क्षेत्ररक्षक कसा सजवलाय यावेळेला बघा. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सीमा रेषेच्या नजदीक ट्रॅव्हल करतोय. इथे काय घडलंय, धावा किती मिळतील यावरती चर्चा रंगेल. खेळाडूने इथून मात्र सांगितलंय की चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. चौकार. धावफलकावरती इथून मात्र नजर टाकूयात. 15 ही धाव संख्या. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. पहिल्या षटकातून 10 धावा आल्या होत्या. अजय गायकवाड यावेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट केला होता. जोपर्यंत विकेट किपर चेंडू कलेक्ट करेल, एक्झिक्यूट करेल, तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा विकेटवरती स्थिरावत असताना डॉट चेंडूची सांगता. महाराष्ट्राने बऱ्याच जणांना ढोलकीच्या तालावरती नाचताना पाहिलं. काही जणांनी गौतमी पाटीलला पाहिलं, काही जणांनी राधा पाटीलला पाहिलं. आता फिरकीच्या तालावरती फलंदाजाला नाचवलं गेलंय. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला, अशी परिस्थिती मैदानावरती. कधी सरळ बॅटले, कधी रिव्हर्स स्वीप, कधी चेंडू ऑप्शनच्या बाहेर तर कधी लेगस्टंपच्या बाहेर. फलंदाजाला करावं तरी काय अशी द्विधा मनस्थिती पाहायला मिळते. अशा वेळेला करावं काय? एआयचा जमाना आहे. फलंदाजाने विचारावं एआयला, चॅट जीपीटीला की काय फटके खेळावे, अशी परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आत. फलंदाजासाठी कर्दन काळ. अडचणींचा मारा इथून मात्र वारंवार केला जातोय. पहिल्या षटकामध्ये माहितपूरची गोलंदाजी चांगली होती मी म्हणेन, कारण क्षेत्ररक्षकांची साथ त्याला मिळाली नाहीये. मात्र तदनंतर अजय गायकवाडची गोलंदाजी उल्लेखनीय राहिली आहे. सर्वांना आनंदी करणारी पाहायला मिळाली आहे. विकेट जरी अजून गेली नसेल ना तरी सुद्धा धावांपासून वंचित ठेवलं गेले. 16 ही धावसंख्या आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती ललित यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू पुढे सरसावून स्टेप आउट करून पददालित्य वापरण्याचा प्रयत्न. एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. संथ क्रिकेट पाहायला मिळतोय. जिथे आधीच्या मॅच मध्ये चौकार षटकारांची आतषबाजी होती. अक्षय द अबू शो मैदानावरती आपण पाहिलं. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक सुद्धा आपण अनुभवलं. आणि या मॅच मध्ये मोठ्या फटक्यांचा जणू काही दुष्काळ पडलाय. विदर्भामध्ये पावसाचा दुष्काळ असतो, इथे मात्र धावांचा दुष्काळ मैदानाच्या आत आपण अनुभवतोय.
यावेळेला आउटसाइड द लेग स्टंप. वाईड चेंडूची घोषणा केली जाते. अतिरिक्त स्वरूपातील धाव प्रतिस्पर्धी संघाला बहाल केली गेली आहे. 18 ही धावसंख्या. दुसरं षटक मैदानाच्या आत प्रगतीपथावर आहे. वन टू गो चा इशारा. दुसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. E3 सोगाव संघासाठी या मॅच मध्ये सायकोलॉजिकल ऍडव्हान्टेज आहे. घरच्या मैदानावरती खेळत आहेत, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत आहेत, या खेळपट्टीचा अंदाज आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच कालावधी हवेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. असीम उपलब्ध. फलंदाज बाद. बघा ढोलताच्या पथकाला सुद्धा कळलं की आयोजकांचं संघ विकेट मिळाले, वाजवलं पाहिजे. ओळीत मैदानाच्या जिथे आता मात्र ब्रेक थ्रू मिळालाय. साई साखरकर इथून मात्र अडकला गेलाय. 18 धावसंख्येवरती पहिला हादरा जागृती थळ संघाला लागलेला आपण पाहतोय. त्याच्या खेळीला तरी सुद्धा टाळ्यांच्या गजराने स्वागत केलं गेलं. पाठिंबा दर्शवण्यात आलाय. षटक क्रमांक 30 इथून मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीमध्ये बदलाव करण्यात आलाय आणि नदीम गोलंदाजीसाठी आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी होते. आणि मग अशा वेळेला नवीन फलंदाज अर्थातच ओम साखरकर नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक एंड वरती ललित, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत एकमेव चौकार आपण पाहिलाय, अन्यथा मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे. शोधलं की सापडतं. ललितच्या बॅट मधून पुनच्च हरिओम म्हणाला आणि मोठा फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बघा काही चेंडूची वाट पाहायची असते, काही चेंडूची वाट लावायची असते. या चेंडूची अक्षरशः वाट लावली गेली आहे. ओव्हरपिच चेंडूचा आढावा घेतला, अंदाज घेतला आणि तदनंतर मात्र बॅक टू बॅक मोठ्या फटक्यांचा प्रयत्न. इथे काय घडलंय? घाई गडबड. नॅशनल हायवे वरती बोर्ड लावलेला असतो, एक सूत्र सांगितलं जातं, अति घाई संकटात नाही. तीच परिस्थिती मैदानाच्या आत घडली आहे. वारंवार चुका चुका आणि चुका घडतायत. एक चूक तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर नेण्यासाठी पुरेशी असेल. भले तुमचं हे घरचं मैदान आहे, मात्र जागृती थळ संघाकडे सुद्धा यंग टॅलेंट चांगलं आहे. त्यामुळे हे हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करता आले पाहिजेत. याचं कान उघाडणी करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे. रब्बान त्या ठिकाणी उपलब्ध आहे. रब्बांचे रिफ्लेक्शन्स, रब्बांचा रॉकिंगपणा मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. धावा वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. 25 धावा यावेळेला सरळ बॅटने खेळलाय. मिड ऑफ क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज बाद. एका पाठोपाठ एक अडचणींचा सामना करताना पाहायला मिळतोय जागृती थळ संघ. घरच्या मैदानावरती खेळत असताना A3 सोगाव संघाने A1 कामगिरी मैदानाच्या प्रदर्शित केलाय. ग्रामीण पट्ट्यातील खेळाडू ज्या वेळेला मैदानावरती चांगली कामगिरी करतात ना, हे बघून फार आनंद वाटतोय. खूप कमालीचा खेळ आपल्याला इथून मात्र अनुभवायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या जिथे आपण जर अनुभवलं तर 2 फलंदाज बाद झाल्यानंतर हितेश सासवणेकर मैदानाच्या थळ संघाकडून उपलब्ध झालाय. साई आणि ओम हे 2 सख्खे जुळे भाऊ
इथून मात्र स्वस्तात बाद झालेत. साखरकरांना हे कटू सत्य स्वीकारावं लागणार आहे. ही परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे. मैदानाच्या आत पुन्हा एकदा नदीमची गोलंदाजीने बोलबाला हर्ष उल्हास करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा धावचित करण्याची नामी संधी होती जरूर. हे कलेक्ट झाले पाहिजेत. लेग बाय स्वरूपातील धाव मिळणार आहे. ही एक धाव मिळेल. डफलकावरती बदलाव 26 धावा. बघा अशा पद्धतीच्या धावा ज्या वेळेला प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या जातात ना तेव्हा आत्ता काही वाटत नाही. मात्र ज्या वेळेला मॅच 1 बॉल 1 रन वरती येते ना तेव्हा आठवतात अरे बाबा तू या वेळेला हा चेंडू सोडला होतास, हे झालं असतं तर ते झालं असतं. उंटावरनं शेळ्या हाकणं सोपं असतं. यावेळेला लॉफ्टेड स्ट्रोक गॅप मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाची भूमिका बजावावी लागणार आहे. भर दिला गेला. सोबतच्या खेळाडूवरती विश्वास दाखवला गेला. ललितच्या बॅट मधून विजयाच्या दिशेने ललित कुलपे विजयाचं कुलूप उघडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. तिसऱ्या षटकाची इथून मात्र आपण पहिली सांगता झाली. 3 षटकांची सांगता, प्रति षटक 10 ची सरासरी आणि 30 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आता मात्र वन ऑफ दी सक्सेसफुल बॉलर फ्रॉम दी A3 सोगाव असीम गोलंदाजीसाठी आलेला आपण पाहतोय. आंधी आई या तूफान हम करेंगे नौका पार अशी परिस्थिती असीमने आतापर्यंत हाताळली आहे. मग ती फलंदाजी असू देत, मग ती गोलंदाजी असू देत, किंबहुना मी म्हणेन किंबहुना ते क्षेत्ररक्षण असू देत, सर्व बाजूने असीमने A3 सोगाव संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे. यावेळेला लॉफ्टेड फटका. असीम म्हणजे ब्रेक थ्रू स्पेशलिस्ट आणि यावेळेला विकेट मिळवली आहे. बघा इथून विकेट गेल्यावरती ना आयोजकांनी विकेट घेतले हे समजलं रे समजलं की मग लगेच आपले ढोल ताशाबद्दल एक वेगळ्या एनर्जीने मैदानाच्या आत खऱ्या अर्थानं सर्वांना मंत्रमुग्ध करतायत. फायनलचा दिवस आहे, खुश सर्वांना करायचंय. वेल डन. वळूयात मैदानाच्या जिथे आपण पाहतोय 30 धावसंख्या, 3 फलंदाज बाद, 3 षटकं संपली आहेत. 3-3चा आकडा मैदानाच्या आत आलाय. A3 सोगाव हा सुद्धा मैदानाच्यात उतरतोय. कमालीचा खेळ आपण अनुभवतोय. चौथ्या षटकासाठी असीम आला आणि पहिल्या चेंडू पासून कमालीची कामगिरी प्रदर्शित करताना पाहायला मिळतोय. आता मात्र आयुष साखरकर स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. यावेळेला चेंडू टप्पा पडल्यावरती खाली राहतोय. मातीच्या विकेटचा कारनामा, करिश्माई कामगिरी आपण अनुभवतोय. कधी चेंडू टप्पा पडल्यावरती अतिरिक्त उसळी प्राप्त करतोय तर कधीतरी फ्लिक होऊन चेंडू खाली राहतोय. कौतुकास पात्र गोलंदाजी असीमने सातत्यपूर्ण कंजूस गोलंदाजी प्रदर्शित केली आहे. यावेळेला मात्र मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला पार करत चेंडू डीप मध्ये गेटवे ऑफ इंडिया 2 पायांच्या मधून चेंडू सीमा रेषा पार. चौकार. ढोल ताशेवाले काय म्हणतात माहितीये का? तुम्ही असाल बॅट बॉलचे बादशाह पण आम्ही ढोल ताशाचे बादशाह आहोत. मनवणकर वाला झुकेगा नाही साला. क्या बात है. इथून मात्र मोठा फटका. चेंडू बराच कालावधी हवेत आहे. कॅच पकडली गेली आहे. फलंदाज बाद. बघा रब्बानचं काय घडलंय. रब्बान जोपर्यंत विकेट किपर होता ना तोपर्यंत थोड्याशा 19-20 क्षेत्ररक्षणामध्ये चुका होत होत्या. जेव्हापासून त्याने 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये त्याच्या पाठीमागे डीप मध्ये क्षेत्ररक्षण करायला सुरुवात केली ना तेव्हापासून प्रदर्शन कमालीचे झालंय.
कमालीचं की स्केल इथून मात्र वापरलं गेलं. कधीतरी असं होऊन जातं की आपण नेहमी विकेट किपिंग करतो, मात्र कधीतरी आपला दिवस नसला ना की आपल्याला एक स्टेप मागे यावं लागतं. एक स्टेप मागे येणं म्हणजे तुम्ही चुकी करताय असं नाहीये. कधीतरी माघार घेऊन सुद्धा आपल्या संघाचं भलं होऊ शकतं. चांग भलं झालंय. 34 धावा, 3.4 चेंडू ग्राह्य धरले गेलेत. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून असीम मैदानाच्या आत आलाय आणि जेव्हापासून आलाय ना तेव्हापासून फलंदाजांना शांत करणारी गोलंदाजी प्रदर्शित केली गेली आहे. पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. आणखीन एका फलंदाजाला बाद व्हावं लागेल. थँक्यू. फलंदाज भलेही धावचीत बाद झाला असेल तरी सुद्धा तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. बॉल वाईड होता का याची इथून मात्र पडताळणी केली जाणार आहे. एक्स्ट्राच्या धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत. फलंदाजी करणारा संघ म्हणेल थेंबे थेंबे तळे साचे. प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि मग त्यासाठी हा या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय. वाईड चेंडू चेक करण्यात आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य लाईन आणि लेंथ वरती चेंडू ट्रॅव्हल केलाय. फलंदाज सफल झाला होता त्यामुळे नियमानुसार इथून मात्र बेनिफिट ऑफ डाऊट गोलंदाजाला इथून मात्र संधी दिली गेली आहे. क्रिकेटचे बदलणारे नियम गोलंदाजांना सुद्धा समान संधी उपलब्ध करून देत आहेत. पुढे सरसावून खेळलाय. शेवट गोड केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. भूमिका बजावतोय. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 पर्यंत आणि उत्तरार्धाच्या खेळामध्ये 41 धावांची आवश्यकता. A3 सोगाव संघासाठी वैयक्तिक धावांकडे नजर टाकली तर वैयक्तिक 25 धावसंख्येवरती नाबाद राहिलाय ललित कुलपे. आसिम कूर यांनी जी विकेट प्राप्त केली आहे त्यासाठी मुदस्सीर कूर यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. वेल डन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. चांगला खेळ प्रदर्शित करा. आम्ही वेगवेगळ्या बँकेचे एटीएम बोलवलेत. चांगल्या खेळाचा पिन टाका. पारितोषिक नक्कीच मिळेल. हॅलो. चला यापुढील होणारा सामना जय हनुमान मुनवली वर्सेस HR फिटनेस. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना HR फिटनेस पुरस्कृत लखमादेव नवगाव वर्सेस जय हनुमान मुनवली. मॅचच्या मधला जो गॅप आहे 2 इनिंग मधला त्या गॅपमध्ये आपल्याला नाणेफेकीचा कौल घ्यायचा असतो कारण प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी धावतं समालोचन आणि मॅचचा आनंद लुटायचा असतो. त्यामुळे चला त्वरित यायचं आहे. या ठिकाणी
सन्माननीय सुनील जानमाने आपणाला विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. कॅमेरामॅन HR फिटनेस पुरस्कृत लखमादेव नवगाव वर्सेस जयनमान मनोली या दोन संघांमध्ये होणारा पुढचा सामना नाणेफेकीचा कौल केला जातो. या ठिकाणी सन्माननीय सुनील जानमाने यांच्या शुभ हस्ते जयेश आणि निकेत दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित. या ठिकाणी निकेत नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहेस. काय आपण निवडणार आहात? फील्डिंग करणार. सामना 4 षटकाचा असणार आहे. समोरचा संघ नक्कीच एक तडाखेबंद संघ आहे. काही बदल टीम मध्ये? सेम टीम शुभेच्छा असणार आहेत पुढच्या मॅच करता. दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा. ऑल्टो या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी निखिल सर A3 सोगावसाठी पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय आमचे अमित दादा यांच्याकडून प्रत्येक चौकारा करता 200 चौकार षटकार काही मारला तरी 200 रुपयाचं पारितोषिक अमित साहेबांकडून आहेत A3 सोगावसाठी. चला थँक्यू सो मच केले. इथे स्वागत मात्र या चेंडूवरती ठोकलाय, चेंडूवरती आलाय दर्जेदार षटकार. सदावा एका बाजूला अर्थातच E3 सोगाव या संघाचा रब्बान शेखला आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला किरण भगत साठी डीजे प्रज्वल आम्हाला सांगतोय की 3 षटकार मारले तर 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे आणि अगदी हे पारितोषिक किरण भगतला देखील दिलं जाईल. यावेळेस या चेंडूवरती षटकार आलाय. सुरुवात केली आहे षटकारांनी. रब्बान शेख ठोकतोय पुनश्च एकदा. चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स आलाय. टाटा बाय बाय. सी सांगतोय माहितीये का, खेळीन तर फटकेशी नाही तर उपाशी. मैदानाच्या वरती 3 चेंडू झालेत. दफलकावरती 10 धावा पूर्ण झाल्यात. जिंकण्यासाठी एकंदरीत गरज आहे 41 धावांची. 41 धावांमधून आता 10 धावा वजा केल्या जातात. इथून मात्र पुढे 31 धावा बनवाव्या लागणार आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आलेला गोलंदाज सोहन भाभी आपल्याला पाहायला मिळतोय. गती प्रचंड आहे परंतु काय देखणा फटका. डिपेक्सच्या कामांच्या डोक्यावरून ठोकतोय. चेंडू सीमा रेषा बाहेर. षटकार. सहा धावा. समीकरण कमी करतोय, वेळ वाचवतोय. रब्बान ऑन फायर. रब्बान शेख ची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 सामन्यांमध्ये आहे ना शांत होता. शांतता मैदानाच्या वरती दाखवली होती, परंतु आता आक्रमक झालाय. आक्रमकतेची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. क्लासिक चॅम्पियन ट्रॉफीसाठी जिद्दजहद मैदानाच्या वरती पाहायला मिळते. रब्बान शेखचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो चेक. निखिल एक मिनिट. या ठिकाणी रब्बानसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक वसीमभाई यांच्याकडून आलेलं आहे आणि मुदस्सिम कुर यांच्याकडून सुद्धा षटकारा करता 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. ओव्हर टू निखिल सर. पारितोषिकांची बरसात दिली जाते. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. मैदानाच्या वरती अगदी एका बाजूला संघ आपण A3 सोगाव संघ पाहतोय,
तर नाळाच्या दुसऱ्या बाजूला जागृती थळ संघ आहे ना 41 डिफेंड करत असताना आपल्याला पाहायला मिळणारा इन ऍक्शन. दोन्ही संघ महत्वपूर्ण संघ मैदानाच्या वरती अगदी शर्थीचे प्रयत्न आहेत. प्रयत्न प्रामाणिक असतील तर अगदी देव आपल्या पाठीशी कणखरपणे उभा असतो आणि अगदी ते प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगले दाखवले जातात. क्लासिक चॅम्पियन ट्रॉफी 2026 हे पर्व क्रमांक पहिला आहे आणि मैदानाच्या वरती अगदी या रचनेमध्ये या ट्रॉफीसाठी या चॅम्पियन ट्रॉफीसाठी चांगले प्रयत्न केले जात आहेत. तिसरे पंच अगदी जवळून पाहत असताना आपण पाहतोय क्लासिक चॅम्पियन ट्रॉफी. इट्स आउट. OUT on screen. Kiran Bhagat back to the pavilion. Come on. Yes. परत असं म्हणावं लागेल अगदी या आणि मैदानाच्या वरती नौका फलंदाज किरणची जागा घेण्यासाठी बोलवलं जातोय. आमंत्रण दिलं जात आहे. असीम कूर याला मैदानाच्या वरती पाठवलं जातंय. असीमच्या हातामध्ये बॅट दिली जाते. स्ट्रायकिंग एंड वरती असणारा फलंदाज रब्बान शेख अगदी त्याच्या शैलीमध्ये फलंदाजी करतोय. जागृती थळ या संघाला आहे ना विचार करायला लावलाय आता. राईट ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. अलॉंग द कार्पेट सुटलाय सुसाट वाऱ्याच्या वेगानं. एक धाव पूर्ण झाली आहे. एका धावेसोबत दफलकावरती एका धावेची वाढ. दफलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 18 धावा पूर्ण झाल्यात. 18 कम्स अप. 18 धावा पूर्ण. पहिलं षटक प्रगतीपथावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस दफलकावरती 18 धावा झाल्यात. 18 धावा. येणारे 18 चेंडू बाकी असतील आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र पुढे गरज असणार आहे ती म्हणजे 23 धावांची. 23 धावा येणारे 18 चेंडू असं समीकरण सांगितलं जाते. प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. अगदी आपण पाहतोय इथरी सोगाव हा संघ फार महत्वपूर्ण आहे. आपली खऱ्या अर्थानं यजमान संघ आहे. यजमान संघ जागृती सोगावच्या विपक्ष आज आहे ना फार महत्वपूर्ण सामना खेळतोय. जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होणार आहे. हरेल संघ घरचा रस्ता बघायला लागणार आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी जागृती थळ या संघाकडून ऋतुराज भाबी यावेळेस उंच आकाशामध्ये आहा घुटना टेक तमाशा देख नशीबाची साथ किस्मत आज रब्बान के साथ है मैदान के ऊपर. अगदी नशीबाची साथ मिळत असताना रब्बानला या फटक्यावरती एक धाव जमा केली जाते. एका धावेनिशी दफलकावरती धावा पूर्ण झाल्यात. एकंदरीत 19 धावा पूर्ण झाल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना जागृती थळ विपक्ष यजमान A3 सोगाव संघ आहे. क्लासिक चॅम्पियन ट्रॉफी 2026च्या या पर्वासाठी प्रचंड मेहनत घेतली जाते. वसीम कूर मुदतसीर कूर यांनी अगदी एक चांगलं आयोजन केलेलं आहे आणि ती क्रिकेटची स्पर्धा सर्वांच्या भेटीला. यावेळेस थोडासा थांबतोय सांगतोय काहीतरी विघटित घडण्यापेक्षा काहीही न झालेलं बरं. मैदानाच्या वरती या चेंडूवरती कोणतीही क्रिया केली जात नाहीये. ऋतुराज भाबी दुसरं षटक हाताळत असताना पॅव्हिलियन एंड कडून आपल्याला पाहायला मिळतोय. राईट ओव्हर द विकेट चालू झाला. यावेळेस अलंगावरती घेतला शिंगावरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सन्माननीय अमित शेठ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि वसीम भाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. चला वसीम पहिल्या चेंडूवरती ठोकतोय. खणखणीत षटकार आलाय मैदानाच्या वरती आणि अगदी जागृती थळ या संघाला आता विचार करावा लागतोय.
दुसरं षटक लोअर फुटा स्वरूपाचा चेंडू फुलर लाईनचा होता मैदानाच्या वरती टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये. बॅट फ्लो चांगला होता. बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये मैदानाच्या वरती. चेंडू निघालाय. डॉट चेंडू आलाय. पुनरागमन केलं जातंय. ऋतुराज भाभी आपल्याला पाहायला मिळतोय इन ऍक्शन मोड वरती. अगदी थळ एक्सप्रेस म्हणून ऋतुराजची ओळख आहे. गती परिवर्तन देखील प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती फेकण्याची क्षमता ऋतुराज ठेवत असतो. यावेळेस पुन्हा एकदा सरळ खेचलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आयुष विकास साखरकर करणार नाहीयेत कोणतीही चूक. या चेंडूवरती फलंदाज जसीम बात. करून करण्यासाठी नौका फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. तो म्हणजे माहित कूर इत्री सोगाव या संघाचा बॅकबोन आहे. यावेळेस सरळ खेचला. अगदी आपण पाहतोय मिड ऑफच्या क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल डीप मध्ये विषप मध्ये खेळला जाणारा हा फटका एका धावेसाठी फक्त आला. एका धावेनिशी दफल करते. एका धावेची वाढ होते. एकंदरीत दफलक जाऊन पोहोचलोय 26 धावांपर्यंत. 26 धावा 41 धावांची गरज आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. मेरिट नुसार क्रिकेट खेळावं लागेल. इथून मात्र पुढे अगदी थळ हा संघ देखील मागे हटणारा नाहीये. जिद्दोजहद करावी लागेल. दोनही संघ दादा संघ मैदानाच्या वरती दादागिरी दाखवावी लागली आपल्या खेळाच्या जोरावरती. खांद्यातील ताकदीचा वापर रब्बान शेख पाहतच राहिला. तद्वर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निसावला. चेंडूवरती कोणती धाव जमा केली जात नाहीये. 12 चेंडूची फेकी झाली आहे. 2 षटकारांच्या अखेरीस दफल करत धावा पूर्ण झाल्यात. त्या म्हणजे एकंदरीत 26 धावा. येणारे 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. 7.5 ची सरासरी प्रति षटक राखली जाणार का हे सुद्धा फार महत्वपूर्ण असणार आहे. मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय 12 चेंडू 15 धावा 15 धावा 12 चेंडू. इथून मात्र पुढे काय घडणार आहे. या 12 चेंडूंवरती 15 धावा बनवल्या जाणार की या 15 धावा रोखल्या जाणार आहेत. तळगावचा अजून एक महत्वपूर्ण गोलंदाज म्हणून आपण आयुष विकास साखरकर याच्याकडे अगदी सन्मानानं पाहत असतो. विकास साखरकर यांचा चिरंजीव बॉलिंग ट्रॅक वरती आणला जातोय. प्रचंड गतीनं गोलंदाजी करण्यासाठी आयुष साखरकरची ओळख आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये चांगलं क्रिकेट खेळत आलाय. चांगली गोलंदाजी दाखवत आलाय. खांद्यातील ताकदीचा वापर प्रचंड दाखवत असतो. लेदर बॉल क्रिकेट देखील तितकंच, टेनिस बॉल क्रिकेट देखील तितकंच आयुष खेळत येतो. आणि म्हणूनच की काय तिसऱ्या षटकामध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मध्ये आयुषकडे आपण नेहमी पाहत असतो. आयुष साखरकर तिसऱ्या षटकामध्ये आलोय. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. समोर माहित कूर. बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. राईट मोर द विकेट. चालू झालाय गोलंदाज. स्वीशीटचा फटका डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव मात्र घेतली जाईल. एका धावेनिशी फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. त्या म्हणजे एकंदरीत 27 धावा. उलटी गिनती चालू झाले. येणारे 11 चेंडू 14 धावांची गरज आहे. या धावा बनवल्या जाणार की धावा रोखल्या जाणार. कॉन्शियस सबकॉन्शियसनेस मैदानाच्या वरती प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवावं लागणार आहे. फार महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. जिंकलं तर जीवित राहाल, हारला तर घरचा रस्ता बघायला लागेल. यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आला. अंगलटी अवांतर धावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून घेतला जातोय. अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव येते फलकावरती. एका धावेनिशी फलकावरती धावा अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजे येणारे 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आता मात्र 13 धावांची गरज असते.
अगदी फ्लायटेड स्वरूपाचा हा चेंडू होता मैदानाच्या वरती. आपण पाहतोय कोणती धाव जमा केली जात नाहीये. जागृती थळ हा संघ फार महत्वपूर्ण संघ ठरलेला आहे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आपली दहशत आपली हुकूमत गाजवत असताना A3 सोगाव यजमान संघासमोर आपली गोलंदाजी आयुष साखरकर क्या कहने ये गेंदबाज के. आहा फसवी गोलंदाजी. मित्रांनो गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. अगदी आपण पाहतोय जिंकणारी गोलंदाजी आयुष विकास साखरकर. बस नाम ही काफी आहे. जिथे मैदानाच्या वरती गरज होती 12 चेंडू आणि 16 धावा मात्र अगदी आपल्या षटकामध्ये खर्च केल्या आयुषने. अद्यापपर्यंत या षटकामध्ये खर्च 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता होती आणि या षटकामध्ये मात्र 3 धावा खर्च केल्यात आयुषने. आणि आता समीकरण सांगितलं जाते येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 12 चेंडूवरती 15 धावांची गरज असताना आयुषला आणलं गेलं आणि अगदी यशस्वी भव हे षटकाच्या मागे देखील आपल्याला लिहावं लागतं. इथे शेवटचं षटक हाताळण्यासाठी तळ या संघाकडून गोलंदाज महत्वपूर्ण असेल तो म्हणजे हर्षलच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. हर्षल 6 चेंडूवरती 12 धावा वाचवणार की नाणाच्या दुसऱ्या बाजूला वन अँड ओनली रब्बान शेखची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथून मात्र पुढे काय घडणार काय बिघडणार. क्रिकेटवरती वार पलटवार होणार का. क्लासिक चॅम्पियन ट्रॉफी 2026 या पर्वासाठी जिद्दोजहद मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. रब्बानच्या विरोधामध्ये गोलंदाज हर्षल. बिग बॅटल यावेळेस करपॉनच्या डोक्यावरून ठोकलाय चेंडू. वन बाउ सीमारेषा बाहेर. चौकार. या षटकाराकरता अमित साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चार धावा वजा करूया. येणारे 5 चेंडू 8 धावांची गरज. 8 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार की रोखल्या जाणार. हर्षल वरती पहिल्या चेंडूवरती घणाघाती फटका आपल्याला पाहायला मिळाला. रब्बान शेखच्या बट मधून निघालेला तो चौकार देखील आपण पाहिला. हर्षल तयार आहे निर्धास्त छातीने अगदी 5 चेंडू फेकण्यासाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. भरधाव वेगाने फेकला गेलेला हा चेंडू रब्बानला घुटणे डोफे टेकायला लागतोय. अगदी नतमस्तक झालाय गोलंदाजा समोर. निर्धाव चेंडू मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळाला. तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं जातोय. तू शेर असतील तर मी 1.25 शेर या मैदानाच्या वरती. येणारे 4 चेंडू सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. प्रचंड मेहनत दोन्ही खेळाडू घेत असताना एका बाजूने रब्बान शेख दुसऱ्या बाजूने हर्षल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय इथे मैदानाच्या वरती एफर्ट्स साठी अगदी 100 पैकी 200 गुण द्यावे लागतील. मैदानाच्या वरती दुसरी धाव घेत असताना हरकत नाहीये. फलंदाज बाद झालाय परंतु संपूर्ण समर्पण मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळालं. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला साई साखरकर. एकदा जोरदार टाळ्या साईसाठी मित्रांनो झाल्या पाहिजेत. काय फट्स दाखवले. हे वचन असतं आपल्या संघासाठी दिलं गेलेलं आणि ती वचन पूर्तता मैदानाच्या वरती पाहायला देखील मिळाली. वा मित्रा वा, मानलं तुला. मैदानाच्या वरती अगदी बाकी असतील चेंडू ते म्हणजे 3 चेंडू 7 धावांची गरज असणार आहे. नौका फलंदाज मैदानाच्या वरती दाखल होणार आहे. रब्बान पंच ही धाव किती असणार आहे एवढंच फक्त सांगा. एकही नाहीये. एक आहे ना. येस चला सुरुवात करूया. एक धाव घेतली जाते धफलकावरती. अगदी येणारे 3 चेंडू 7 धावांची गरज असणार आहे. सामना चालू होतो.
हाय व्होल्टेज सामना. समोर रब्बान शेख, त्याच्या समोर गोलंदाज हर्षल भालवणकरच्या हातामध्ये चेंडू. जागृती थळच खऱ्या अर्थानं स्वप्न साकार करणार का? फटका चांगला आलाय. चेंडू वरती क्षेत्ररक्षण फ्लातून केलं जात आहे. एका सोबत दुसरी धाव पूर्ण होतीये. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या जात आहेत. टाळ्या वाजवल्या जात आहेत. मैदानाच्या वरती कौतुक केलं जात आहे क्षेत्ररक्षकाचं. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. सोहम भाभीच्या माध्यमातून प्रचंड चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. जर षटकार आला तर DJ प्रज्वल यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक रब्बान शेख याला दिलं जाईल. येणारे अर्थातच 2 चेंडू 5 धावांची गरज असणार आहे. इथे नो चेंडू आहे. मैदानाच्या वरती अगदी अतिरिक्त आलेली ही 1 धाव आहे. आधीच दुष्काळ, त्याच्या 13वा महिना, गरिबी में आटा गिला असं सर्व काही म्हणावं लागतंय. अगदी 1 धाव घ्यावी लागते. फ्री हिट. मैदानाच्या वरती पंचांवरती दबाव निर्माण करायचा नाहीये. पंच हे आपले मित्र असं समजून पुढील सामन्याला सुरुवात करायची आहे. पुढील चेंडूला सुरुवात करायची आहे. मैदानाच्या वरती काय घडणार, काय बिघडणार, 1 धाव वजा करूया. इथून मात्र पुढे येणारे 2 चेंडू सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. येणारे 2 चेंडू 4 धावा. 4 धावा 2 चेंडू. फ्री हिटचा हा फटका कशा पद्धतीने सजवला जाणार आहे. अक्षय पवार देखील मजा घेत असताना, आनंद घेत असताना या सामन्याचा. सावळे गाव ते अलिबाग हे अंतर कापलंय. 4 चेंडू, माफ करा, 4 धावा 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू 4 धावा. कोणीही मैदानाच्या वरती जाणार नाहीये. यावेळेस खोलवर टप्प्याचा हा चेंडू, अफलातून गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. चेंडू निघालाय, मॅच मध्ये आली आहे जागृती थळ हा संघ. अगदी आपण पाहतोय हृदयाचा ठोका चुकवणारा सामना सर्वांच्या भेटीला आलाय. एका बाजूला जागृती थळ संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या वरती दस्तूरखुद्द यजमान A3 सोगाव हा संघ. मैदानाच्या वरती कशा प्रकारे हा सामना पूर्णत्वास नेला जाणार आहे. हर्षल भालवणकर हा चेंडू काढला तर डोक्यावरती घेतलं जाईल. या चेंडूवरती मोठा फटका आला तर रब्बानला उचलून घेतलं जाईल. बॅटल इंटरेस्टिंग. पिन ड्रॉप सायलेन्स. शेवटचा चेंडू कंपल्सरी 4 धावांची गरज आहे. मॅच ऑन. शेवटचा चेंडू. यावेळेस हा आउटसाइड ऑफ दी ऑफस्टिक. पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं जाते. तिथे कोणीच जाणार नाहीये, फक्त तिसरे पंच जातील आणि डिसिजन चेक करतील. कोणीही काही बोलणार नाहीये, फक्त तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निर्णय घेतला जाईल. येस, इट इज ऑन स्क्रीन. पंच ऑनफिल्ड अंपायर. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू लॉस्ट झालेला नाहीये ना? नाहीये. येस, चला चेक करा. पंचांनी विचारलं होतं, त्याची पूर्तता केली जाते, पडताळणी केली जाते. पंचांच्या माध्यमातून वाईट चेंडूची घोषणा ऑनफिल्ड झाली आहे. वाईट बॉल. इट्स अ वाईट बॉल. पंचांच्या निर्णयावरती ठाम राहिलं जात आहे. अर्थातच मैदानाच्या वरती शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकतोय. हृदयाचे ठोके जसजसे वाढतायत तसतशी रंजकता वाढते मैदानाच्या वरती. शेवटचा चेंडू 3 धावांची आवश्यकता. मैदानाच्या वरती कोणीही सामना संपल्याच्या नंतर जाणार नाहीये. सामना पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण राईट्स असतील मैदानाच्या वरती जाण्याचे. चला, रब्बान शेख एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हर्षल भालवणकर. मॅच ऑन. यावेळेसचा फटका. मैदानाच्या वरती काय घडलंय? 1 धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण झाली आहे. तिथे मैदानाच्या वरती कोणीही मैदानाच्या वरती जाणार नाहीये. कोणही मैदानाच्या वरती जाणार नाहीये.
त्याला पंचांसोबत वाद घालायचा नाहीये. जो निर्णय असेल तो यस करून पुढे आपण सुरुवात करूया, निर्णय घेऊया. चला पंच अगदी चला पंच या सामन्याचा निकाल आम्हाला सांगा. यस, इट्स अंपायर रिव्ह्यू फॉर व्हॉट? अंपायर रिव्ह्यू आहे, थांबायचा. पंच आपला निर्णय फक्त इथे जवळ येऊन घ्या, जे काय असेल ते. मैदानाच्या वरती अगदी डिसिजन पेंडिंग आहे. अजूनही पंचांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. बघा मित्रांनो, हार जीत हा खेळाचा भाग आहे. लास्ट मोमेंट पर्यंत ही मॅच गेलेली आहे. निर्णय पडताळून इथे सांगितला जाईल, त्यामुळे थोडं श्रद्धा सबुरी राखायचंय. पहिले पंचांनी या निर्णयाची पूर्तता करावी, तदनंतर मोठ्या स्क्रीनवरती हा निर्णय दाखवला जाईल. त्यामुळे याची दखल घ्या. ट्रान्सपरन्सी, पारदर्शीपणा या स्पर्धेचा हेतू आहे आणि तो या ठिकाणी हेतू जपला सुद्धा जाईल. त्याची काळजी घेऊ नका. ठीक आहे.